बेपत्ता प्रकाश पुरोहितांसंदर्भात माझाच्या हाती ससूनमधलं एक पत्र हाती लागलंय। पत्रानुसार 24 सप्टेंबर 2024 ला त्यांना ससूनमध्ये भरती केल्याचं नमूद करण्यात आलंय। 4 डिसेंबरला ससून रुग्णालयानं पुरोहितांना गायकवाडच्या संस्थेकडे सुपूर्द केलं। पत्राखाली 12 फेब्रुवारी 2025 ला पुरोहितांना ससूनकडे दिल्याची नोंद आहे। गायकवाडच्या या पत्राच्या सत्यतेसंदर्भात सध्या पोलीस तपास करतायत। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मंदार, दादासाहेब गायकवाडने पुरोहितांना 12 फेब्रुवारी 2025 ला पुन्हा ससूनमध्ये भरती करताना त्यांची ओळख सांगितली नाही असं ससूनचं म्हणणं आहे आणि त्यामुळे 12 फेब्रुवारी 2025 ला गायकवाडनं दाखल केलेला रुग्ण अनोळखी म्हणून दाखल करून घेतल्याचं ससूनचं म्हणणं आहे। मात्र या पत्रावरती प्रकाश पुरोहित यांचं नाव आणि सगळं माहिती असताना ससूननं त्यांना अनोळखी म्हणून का भरती करून घेतलं? हाच मोठा प्रश्न आहे, कारण या ससून रुग्णालयानेच पुरोहितांना दादासाहेब गायकवाडकडे 4 डिसेंबर 2024 ला सोपवलं होतं आणि 12 फेब्रुवारीला जेव्हा दादासाहेब गायकवाड जसा दावा करतो आहे की तो पुरोहितांना घेऊन पुन्हा ससून रुग्णालयामध्ये पोहोचला, तेव्हा मात्र ससून रुग्णालयाने एक अनोळखी इसम म्हणून त्यांना दाखल करून घेतलं। दाखल करून घेताना हे पत्र जे आपण दाखवतो आहोत ते देखील सोबत होतं। या पत्रावरती प्रकाश पुरोहित यांचं नाव आहे, त्यांचा पूर्ण इतिहास आहे, म्हणजे कधी त्यांना कुठून ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यांच्यावरती कोणते कोणते उपचार झाले, या सगळ्याची माहिती त्यामध्ये आहे। असं असताना देखील त्यांना अनोळखी म्हणून का दाखल करून घेतलं हा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर ससूनकडे नाही। त्यानंतर आता ससूनकडून असं सांगण्यात येतं की ही जी व्यक्ती 12 फेब्रुवारीला दाखल करण्यात आली होती त्या व्यक्तीचं 7 मार्च 2025 ला दुपारी 3 वाजता ससून रुग्णालयामध्ये निधन झालंय, म्हणजे प्रकाश पुरोहित यांचं निधन झालंय असं ससूनकडून सांगण्यात येतंय। मात्र ही तीच व्यक्ती आहे याचा पुरावा ससूनकडे नाही, त्यामुळं ससूनकडून या प्रकाश पुरोहितांचे जे परिचित आहेत त्यांना असं सांगण्यात येतंय की आम्ही तुम्हाला मृत्यूचा दाखला तर देऊ शकतो, मात्र तो अनोळखी इसम म्हणून देऊ शकतो आणि त्यामुळं प्रकाश पुरोहितांचे परिचित तो दाखला घ्यायला तयार नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नावासहित दाखला हवा आहे आणि तो पुरावा ससूनकडे नाही। यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत की ससूननी जर पुरोहितांना दाखल करून घेतलं होतं तर अनोळखी म्हणून त्यांचा उल्लेख का झाला, आणि ही सगळी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असताना ससूननी आत्तापर्यंत ही माहिती का दडवली? कारण कालपर्यंत ससूनचे व्यवस्थापन हेच सांगत होतं की एकदा आम्ही दादासाहेब गायकवाडकडे पुरोहितांना दिल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे आलेले नाहीत। बरोबर आहे, पण या सगळ्या प्रकारामध्ये अख्ख्या एका व्यक्तीचा अजूनही पत्ता लागत नाही, त्या व्यक्तीसोबत काय झालं हे कळू शकत नाहीये, हे अत्यंत गंभीर आहे। मंदार, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।